नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। जर तुम्ही थंबनेलला क्लिक करून या व्हिडिओवर आले असेल तर योग्य व्हिडिओवर आलेले मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप जास्त महत्त्वाच्या टॉपिक बद्दल डिस्कस करणार आहे। कॅप राउंड 1 चं अलॉटमेंट झालेलं आहे। ज्यांना आपल्या मनासारखी ब्रँच मनासारखं कॉलेज मिळालेलं आहे त्यांना अभिनंदन। पण असे काही स्टुडंट्स आहे ज्यांना बेटरमेंट साठी जायचं आहे, ज्यांना माइट बी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आर्वी मिळालं असेल, ज्यांना गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती हवं असेल ITCS साठी, तर आता आपल्याला थोडं स्ट्रॅटेजीनी समोर जाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। हवेत गोळ्या झाडल्याने होणार नाही। तर DTE महाराष्ट्राने आपल्या व्हॅकन्सीजचं जी PDF फाईल आहे ती शोकेस केलेली आहे किंवा डिस्प्ले केलेली आहे। तुम्ही स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे व्हॅकन्सीज बघायच्या ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो हार्डली 2 ते 3 मिनिटांमध्ये। तर चला मित्रांनो, तुम्हाला डायरेक्टली स्क्रीन शेअर करून सांगतो प्रत्येक गोष्ट। पण याच्या अगोदर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, काही कन्फ्युजन असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। तर बघा, डायरेक्टली मी DTE महाराष्ट्र 2024-25 गुगलवर टाकलेलं आहे। जसे ही लिंक ओपन करतो, इथे दिसत आहे ऑथेंटिक वेबसाईट ओपन झालेली आहे आणि मी जसं स्वॅप करतो, मी आता होम मध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही इथं बघू शकत असाल होम या टॅब मध्ये इथे तुम्हाला दिसत आहे न्यू प्रोव्हिजनल व्हॅकन्सी कॅप राउंड सेकंड फॉर ऍडमिशन। तर म्हणजे कॅप राउंड 2 साठी ज्या व्हॅकन्सीज आहे त्याची ही PDF फाईल आहे। याला जसं क्लिक कराल तुम्ही तर डायरेक्टली काय होईल, एक PDF फाईल ओपन होईल जी अराउंड 1845 पेजेसची। घाबरण्याची गरज नाही, कसं बघायचं ते पण सांगतो। फर्स्टली आता आपल्याला ऑलरेडी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचे कोड्स आहे, नाव आहे। जर तुम्ही Ctrl+F जर दाबलं आणि इथे इन्स्टिट्यूट कोड टाकला, जसं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावतीचा इन्स्टिट्यूट कोड आहे 1008, जसं मी एंटर केलं बघा, मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावतीच्या पेजवर आलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग। सिव्हिल इंजिनिअरिंगचे किती सीट्स अवेलेबल आहे 23। खाली जर स्क्रोल करत असेल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे किती सीट्स अवेलेबल आहे 9 आहे टोटल, येलो बार मध्ये दिसत असेल तुम्हाला। आणि अजून जर स्क्रोल करत असाल तर IT चे किती सीट्स अवेलेबल आहे 2 सीट्स अवेलेबल आहे। आणि त्या कशा चेक करायचे ते पण सांगतो मित्रांनो, घाबरण्याची गरज नाही। इथे बघा 9 सीट्स अवेलेबल आहे ना, तिथे कॉलम्स दिलेले आहे। कॅटेगरीचा कॉलम आहे, जनरल, लेडीज, G आणि L चा दिलेला आहे, टेक्निकल, नॉन टेक्निकलचा दिलेला आहे, PWD आणि DF या साईडने तुम्हाला कॉलम्स दिसत आहे। आता बेसिकली आपण बघूया कॅटेगरी ओपन, SC ST या सगळ्या कॅटेगरीज आहे। जनरल आणि लेडीज मध्ये G आणि L मध्ये सब डिवाइड आहे आणि टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये बघा सब डिव्हिजन काय HD आणि OHD। HD म्हणजे काय होम डिस्ट्रिक्ट आणि OHD मीन्स अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट। ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आता आपण बघूया कुठे कुठे सीट्स अवेलेबल आहे। तर ओपन मध्ये अवेलेबल आहे का जनरल मध्ये? हो आहे। टेक्निकल मध्ये अवेलेबल आहे, होम डिस्ट्रिक्टची 1 सीट अवेलेबल आहे। जर तेच बघायला गेलं तर OHD ची नाही आहे। नॉन टेक्निकल मध्ये होम डिस्ट्रिक्टच्या 2 सीट्स अवेलेबल आहे आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्टच्या पण 2 सीट्स अवेलेबल आहे। तर जनरलच्या जवळपास 5 सीट्स अवेलेबल आहे जनरल ओपन साठी। L साठी ओपन आहे का? नाही। टेक्निकलचे HD पण नाही, OHD पण नाही। नॉन टेक्निकलची 1 सीट अवेलेबल आहे लेडीजची। ओके, तर टोटल जनरल ओपनच्या सीट्स अवेलेबल आहे 6। SC ची कोणती सीट्स अवेलेबल आहे का? नाही। जनरलची 0 सीट अवेलेबल आहे। लेडीज मध्ये अवेलेबल आहे नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्ट साठी 1 सीट अवेलेबल आहे। ST साठी 0 आहे, VJDT साठी 0 आहे, NTB ची पण 0 सीट अवेलेबल आहे, NTC ची पण 0 सीट्स अवेलेबल आहे, NTD ची पण 0 सीट्स अवेलेबल आहे। OBC ची बघू, OBC मध्ये जनरल मध्ये सीट अवेलेबल आहे, नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्टचे 2 सीट्स अवेलेबल आहे आणि SC/BC ची 0 सीट अवेलेबल आहे। आपण आता याला जर टोटल करतो 6 तर बघा 6 + 1 7, 7 + 2 8 9, तर टोटल 9 सीट्स अवेलेबल आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा। तसंच आपण सिमिलर जर IT चं बघायला गेलो तर बघा IT मध्ये फक्त 2 सीट अवेलेबल आहे मित्रांनो अनफॉर्च्युनेटली। जर आपण इथे बघत असेल तर आपल्याला ओपनचं 0 दिसत आहे, SC मध्ये 1 सीट अवेलेबल आहे, जनरल मध्ये नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्टची इथे दिसत आहे 1च सीट अवेलेबल आहे, बाकी सगळे 0 दिसत आहे। मग अजून एक सीट कुठे अवेलेबल आहे व्यवस्थित जर बघत असेल तर PWD मध्ये पण 0 आहे, डिफेन्स मध्ये पण 0 आहे, EWS TFWS मध्ये पण 0 आहे। ओके, ऑर्फन मध्ये 1 सीट अवेलेबल आहे, फक्त 2 सीट अवेलेबल आहे, एक जनरल SC ची नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्टची 1 सीट अवेलेबल आहे आणि एक ऑर्फनचे। तर या प्रकारे तुम्हाला व्हॅकन्सी बघायच्या कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज तुमच्या सीट टाइप नुसार सीट्स अवेलेबल आहे आणि त्यानुसार ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे। या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारा, मी तिथे as soon as रिव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। धन्यवाद।